की आईची आठवण येते। तुळशीचा दिवा पाहिला की आईची आठवण येते। चुलीच्या तोंडाला फुगलेली भाकरी पाहिली की आईची आठवण येते। देवघराच्या खुंटीला अडकवलेली जपाची माळ पाहिली की आमची माय दिसते। तिच्या नऊवार नाट्या पाहिल्या की आम्हाला आमच्या आईची आठवण येते। आमची मावशी पाहिली की त्या मावशीमध्ये आम्हाला आमची आई दिसते। मुलं आणि लेकीबाळी म्हणत असतील, ताई आमच्या वयोवृद्ध बापाच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना, असं वाटतंय आमचा बाप का एकाएकी पडला का, एकटाच आहे का तो या जगात का। आमच्या बापाकडे पाहिलं ना, असं वाटतंय की आमचा पिता सुद्धा आमच्या आईची आठवण काढतोय। ताई कुठे पाहावा आमच्या आईला आम्ही। खरंच प्रसंगाला माय आठवत असते माझ्या ताईंना। कधी आठवेल माय आपल्याला। हंबरुण वासराळे चाटती जव्हा गाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय। ताई माहिती नाही तुम्हाला, जुना काळ म्हणजे स्त्रियांच्या जीवनातला फार मोठा संघर्ष। जुन्या काळातल्या स्त्रियांना जेवढे कष्ट होते ना, आताच्या माझ्या ताईंना तेवढे कष्ट नाहीत बरं। जुन्या काळातल्या स्त्रियांना फार कष्ट, घर पाहावं, संसार पाहावा, सासू सासऱ्यांना सांभाळावं, शेतातलं काम पाहावं आणि काळजाच्या तुकड्याची काळजी घ्यावी। जुन्या काळात सुनेला फार सासरवास, बिचारीला 2 भाकरीची भूक असेल तर सासूनं 1च भाकर द्यावी आणि एक भाकरीची भूक शेतातला भाजीपाला ओरबाडून पोटाला भरावा आणि पोटाला शांत करावा। एवढी वाईट अवस्था होती पूर्वीच्या काळी। मग पोटाला पोटभर अन्न नाही मिळालं तर लेकराला दूध मिळत नव्हतं व्यवस्थित। काय केलं माझ्या आईनं, आया बाया सांगत होत्या होतो जव्हा ताणा, दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पाणा। पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय। माझ्या ताईंनो माफी मागून बोलते बरं। इथं जे पुरुष ज्या महिला आहेत आणि खरंच ज्यांच्या जीवनातली आई कायमची हरवलेली आहे ना, तो प्रत्येक माणूस रडेल बरं, कारण त्याला त्याच्या आईची आठवण येईल। प्रत्येक माणूस रडेल। आई म्हणजे प्रेमाचा सागर आहे माझ्या दादांनो। तिच्या एवढं प्रेम देवाला सुद्धा करता येणार नाही आपल्यावर। किती जपते होती आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे। थोडं लेकरू नजरेच्या आड झालं ना तर तिच्या जीवाची लाही होते। किती संघर्ष आहे तिच्या जीवनामध्ये। घरातलं सारं काम पाहावं, लेकराला सांभाळावं। लेकराला सांभाळण्यात तिची अवस्था होते, पण ती लेकराच्या व्यवस्थेची काळजी घेते। किती कष्ट करते ते आपल्यासाठी। तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, नाहीलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार। प्रत्येकाला आपली आई आठवल। माझ्या दादांनो, असेल ना जर तुमची आई या जगात तर ती पहा, रोज अभ्यास करा। कामानिमित्त तुम्ही बाहेर गेलात सिन्नरला, यायला उशीर झाला, रोज तुम्ही 6 वाजता येता आणि आज जर 9 वाजले तर तुम्हाला येईपर्यंत ते अन्नाच्या घासाला सुद्धा हात लावत नाही।
घायाळ पक्षिणी सारखी तिची अवस्था झालेली असते. माझं लेकरू कसं येईना दादा, अरे डोळ्यात तेल घालून तुझी वाट पाहते मी. आई अजूनही वाट पाहते आपली. कोरोनाच्या काळामध्ये मुंबई पुण्यावरून आलेल्या लोकांना गावानं गावात येऊ दिलं नाही. गावाच्या बाहेर राहा, 15 दिवसांना गावात या. पण सांगू, जिचं जीव राहिला नाही ती म्हटली माझ्या लेकराला गावात येऊ देत नाही ना, त्या गावाचाच मी त्याग करते. ती गाव सोडून लेकराकडे गेली. ही माय आहे. तिनं विचार नाही केला मला कोरोना होईल आणि मला सुद्धा क्वारंटाईन करतील, तसलं तिच्या डोक्यातच नाही. एकच तिचा ध्यास, माझं लेकरू. मातेची आजी 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 मातीची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. जिला फक्त लेकराचा ध्यास आहे तिला माय म्हणतात. रात्रंदिवस आपल्या लेकरासाठी जिचं अंतकरण तळतळ तुटतं ना तिला माय म्हणतात. माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, माझा शब्द न शब्द लक्षपूर्वक ऐका. आई गेल्यानंतर आईची किंमत कळते. ज्याची आई जिवंत त्याला कधीच विचारायला जाऊ नका आई म्हणजे काय. ज्याची माय जग सोडून गेली ना त्याला विचारा, रे दादा आईचं महत्व काय रे. टचकन डोळ्याला पाणी येईल, डोळे भरतील बरं. मग तो 70 वर्षाचा व्यक्ती असू द्या, डोळ्याला आसवं येतील, सगळा भूतकाळ आठवेल. आईच्या मांडीवर नाहिलेलं, तिच्या हातानं घास भरलेला, तिच्या अंगा खांद्यावर खेळलेलो, घाण केली तिच्या मांडीवर, पण तिनं राग कधी केला नाही. रडलो आपण, तिला त्रास दिला, पण तिनं कधी वाईट वाटून घेऊन आपला राग केला नाही. एवढं जिचं दर्या सागरासारखं विशाल अंतकरण आहे ना, जिला फक्त लेकराला माफ करता येतं आणि प्रेम देता येतं, तिला माय म्हणतात. ती माय ज्या दिवशी आपल्याला जग सोडून देईल, या जगात आपल्याला टाकून जाईल ना कायमची, जेव्हा आपली माय आपल्या या 2 डोळ्याला दिसणार नाही, तेव्हा हाक मारा, आई कुठं गेलीस तू, आई आई ये ना आई. अशीच हाक त्या विठाईला, त्या माय बापाला तुकोबाराया अभंगात घालतायत. जी हाक आज हा घुले परिवार आपला विठाबाई आईला देतोय, तीच हाक ऐका अभंगाच्या पहिल्याच्या. धाव घाली आई, 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 धाव घाली आई.
फार गोड नागेश बाबा. धाव घाली आई आता पहाते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपोटी. धाव घाली आई, एवढंच चरण एकच उदाहरण देऊन पटवून देईल आणि माझ्या वाणीला विराम दे. ऐका माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, जीवन हे दुःखानं भरलेलं आहे बरं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संघर्ष आहे. बोलणं ऐका, पती पत्नीची सुंदर जोडी, त्यांच्या प्रपंचरूपी वेलीला एक सुंदर मूलरूपी फूल लागलेलं आहे. जोपर्यंत संसाराच्या वेलीला संतती रूपी फूल लागत नाही तोपर्यंत ते पती पत्नी दुःखी असतात. तुमची आमची गोष्ट सोडा, रामरायाचे आई वडील माई कौशल्या सुद्धा वेलीवरची फुलं पाहून दुःखी व्हायच्या. उगा का काळीज माझे उले, पाहुणी वेलीवरची फुले, काय मनाहे भलते धाडस, तुला नावडे हरिणी पाडस. पापिणी वृथा भिजे काजले, पाहुणी वेलीवरची फुले. पण दोन पती पत्नी प्रपंचाच्या वेलीला मूलरूपी फूल लागलेलं आनंदामध्ये आहे. बस याला लहानाचं मोठं करायचं, खूप मोठं शिकवायचं. वडील पहाट सकाळी 6 वाजताच घर सोडून कामावर जातात. एकटी माय लेकराच्या सोबत दिवसभर. तिनं 5ला उठावं, सारं घर सावरावं आवरावं, लेकराचा डबा करावा, त्याला 5:30ला उठवावं, अंघोळ घालावी, त्याचा पोशाख घालावा, दप्तर आवरून द्यावं. 6:30ला तिनं लेकराला घेऊन शाळेत जावं. लेकरू सकाळी 7ला शाळेत हजर, 12 वाजता सुट्टी. माईची एकच ड्युटी, शाळेत सोडायचं, त्याला घ्यायला सुद्धा जायचं. असं शिपायासारखं उभं राहायचं. ती काय शिपाई आहे का? नाही. पण लेकरासाठी ती सारं विसरून जाते आणि लेकरू येईपर्यंत गेटवर उभी असते. लेकरू आलेलं पाहिलं ना, तिचा जीव एवढा मोठा होतो आणि लेकराला सुद्धा सारं काही मिळालं असं वाटतं. रोजची दिनचर्या, मालकांना जावं, सुट्टीच्या दिवशी फक्त लेकराची आणि बापाची भेट. एरवी बापाची लेकराची भेटच नाही. रोजचं त्याचं जीवन आईसोबत. आईच त्याचा श्वास, आई त्याचा ध्यास, सारं जग त्याची आई त्याचं बनलेली होती. आई रोज पहाटे उठत होती, संध्याकाळी त्याला लवकर झोपी घालत होती. एक दिवस असा प्रसंग उजाडला माझ्या ताईंनो, असा प्रसंग उजाडला. त्याची आई झोपली परत उठलीच नाही, उठलीच नाही पुन्हा. पहाट झाली, सकाळ झाली, लेकूर झोपेत होतं. आई त्याला 5:30ला उठवत होती आणि 5:30ला उठवत असताना पण आज त्याला कोणी उठवण्यासाठी नाहीये. सारं गल्लीतले माणसं गोळा झाली, नातेवाईक आले, सगळ्यांचा रडण्याचा, हंबरडा फोडण्याचा आवाज आहे. गल्लीतली सारी माणसं जमा झाली, शेजारच्या आया बाया जमा झाल्या. त्या रडण्यानं लेकरू जाग झालं. धडपडून उठून बसलंय, इकडे तिकडे पाहत आहे. आई खाली झोपलेली, सगळ्या बाया रडतायत, मावशी रडते. रडून रडून तर कुणाकुणाचे डोळे लालबुंद झालेले. लेकरू फक्त याच्याकडे त्याच्याकडे पाहत आहे. त्याला कळत नाही, कारण ते लहान आहे. मावशीच्या जवळ गेलं. मावशी, आई का ग झोपली? निष्पाप लेकरं जेव्हा विचारतात ना आपली आई का झोपली, तेव्हा शहाण्या माणसांच्या तोंडातून शब्द फुटत नाही, फक्त रडतात ती माणसं. मावशी बोला ना, रडायला लागली.
लेकरांना पडलेल्या आईचा जो मृतदेह आहे ना त्या आईच्या पोटावर पडलं, मिठी घातली गळाला. आई आई तू उठ ना आई, आपल्या घरात किती मोठी गर्दी झाली आई, सारे रडतात आई, आई उठून बस ना ग आई, आई बोल ना माझ्यासोबत. आईला हलवतंय, तोंडाचे पापे घेतय. जे आईचं शरीर पडलंय ना त्या ओठाचे, तोंडाचे, गालाचे पापे घेताय, हाताला चोळताय. काय करताय त्याला? पोटाला मिठी घालताय. आई आई तू का बोलत नाही आई, आई तू ये ना ग आई, माझ्याकडे पहा ना ग आई, मला बोल नाही आई. ही लोक मला काही सांगत नाहीत ग आई. उठवलं त्या स्त्रीच्या शरीराला. आया बायांनी तिला अंघोळ घातली. ते लेकरू म्हणतं माझ्या आईला अंघोळ का घालता? माझी आई रोज मला अंघोळ घालते, आज तुम्ही का घालता तिला अंघोळ? शांत बस बाळा, सांगा ना मला झालं काय? माझी आई का बोलत नाही मला सांगा ना. लेकराचा एकच हट्ट, माझ्या आईला कुणी अंघोळ घालू नका. माझ्या आईला सौभाग्यवतीचा चुडा लोक घालतायत का? माझ्या आईला सजवता. माझी आई तर माझा शृंगार करते, रोज माझा मेकअप करते, तुम्ही का करता माझ्या आईचा मेकअप? सगळीकडे माणसंच, एवढ्या माणसांच्या गर्दीमध्ये त्याला कोणीच बोलत नाही. चौघाच्या खांद्यावरती प्रेतयात्रा निघाली आणि निघालेल्या प्रेतयात्रेमध्ये रडणं आणि शोक करणं याच्या पलीकडे दुसरा स्वर नव्हता. रडण्या पलीकडे कुणीच काही बोलत नाही. पाहता पाहता प्रेत चितेवर रचलं आणि धगधग त्या अग्नीमध्ये आईचं प्रेत जळताना पाहिलं लेकरानं. जागेवर शरीर सोडलंय, गडबडा लोळायला लागलाय, हंबरडा फोडताय. आई आई ही लोक काय करतात तुला आई? काय केलं माझ्या आईनं? तुम्ही माझ्या आईचं शरीर जाळता का? का करता असं माझ्या आईला? बापानं लेकराला आवडून धरलं, घट्ट पकडलं. शांत हो बाळा, शांत हो. बाबा सांगा ना आपली आई कुठं गेली? बेटा तुझी आई देवाच्या घरी गेली. कधी येणार आहे वापस? येईल ना बाळा. काही दिवस उलटतात, लेकरू रोज आठवण काढतं. बाबा आईचा फोन आला का हो? जगातून गेलेली माणसं कधी काय कोणाला फोन करतात का? बाबा रोज हॉटेलचं खाऊन माझं पोट भरत नाही, मला आईच्या हातची भाकरी खायची. बाबा सगळ्यांच्या आई शाळेतून त्यांच्या मुलांना घ्यायला येतात, माझी आई मला कधी घ्यायला येणार आहे? आई पुरुषाच्या लक्षात आलं त्या व्यक्तीच्या, आपण एकटे या लेकराला आईची माया देऊ शकत नाही. नातेगोत्यांनी सांगितलं एकट्या पुरुषाचं जीवन दुबळं होऊन जातंय, दुसरं लग्न करावं लागलं त्याला. लग्नाच्या प्रसंगी त्या स्त्रीला हात जोडून सांगितलं माझी पत्नी होणार आहेस तू, पण जशी माझी पत्नी होणार ना तशी माझ्या या निष्पाप लेकराची माय हो, तर माझ्या मेलेल्या पत्नीच्या आत्म्याला शांती लाभल आणि मी सुद्धा स्थिर समाधानी राहील. तिनं सांगितलं काळजी करू नका. सुरुवातीला तिनं जीव लावला बरं, पण जेव्हा तिला संतान झाली ना तेव्हा प्रेमात अंतर पडला. आता चांगलं शिजलेलं पकवान ना तिच्या लेकराला, शिळी भाकरी या लेकराला. लेकरू तिचं सोफ्यावर पाळण्यात त्यानं घाण करावी आणि ह्या लेकरानं धुवून काढावं. फरशी पुसून काढ, भांडे घासून काढ. पती घरात आहे तोपर्यंत या लेकराला गोड गोड बोलायचं. मालक कामावर गेले की नोकरापेक्षा जास्त हाल करायचे या लेकराचे. खूप हाल हाल लावली या बाईनं. लेकरू रडताय, वाळून चाललं काटकीसारखं. वाळलेलं लेकरू पाहिलं, वडील म्हणतात का ग तुझं लक्ष नाही का बाळाकडं? आहे ना माझं लक्ष, असं माझ्यावर संशय घेता का तुम्ही? तिनं उलट बोलायला चालू केलं. बिना लक्षाचं तुमचं लेकरू लहानाचं मोठं होतंय का? तसं नाही गसते. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नकोस.
माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे, त्याची तब्येत खराब होते ना, म्हणून मी तुला विचारतोय. एवढं तुम्हाला वाटतं तर घरी बसा. शहाण्या माणसाचं तोंड बंद कसं करावं हे बाई माणसाला शिकवायची गरज नाही. शांत झाला तो गृहस्थ. मूल रोजचं त्याच्या जीवनातलं चालूच आहे. भांडे घासा, फरशी पुसून काढा, कपडे धुवा. एक दिवस त्याला घाई गडबड होती. तिनं सांगितलं, बाळ्या माझी साडी, त्या साडीला इस्त्री करतो का? आई मी भांडे घासतो, कपडे धुतो, फरशी पुसतो, झाडांना पाणी घालतो, तुळशीला दिवा लावतो, देवपूजा करतो, पण मला कपडे इस्त्री नाही ग करता येत आई, कारण ती इस्त्री मला पकडल्या जात नाही आई. छोट्याशा लेकराच्या हातात इस्त्री बसत नाही, त्याचं वजन पेलत नाही आई, मला इस्त्री नाही करता येत. भाकरी खाता येतात का मूर्खा तुला? आई माझ्या रागावू नको, मी प्रयत्न करतो. त्या निष्पाप लेकरानं तिची साडी घेतली आणि इस्त्री फिरवायला लागलं. जड इस्त्री पडली आणि उचलेपर्यंत जळाली साडी, कारण त्याला वजन नाही पेललं त्याचं. कपडे जळालेला घाणेरडा वास आला. रागात आली ती नागिन, फणफण फणफण करत आली. मूर्खा माझी साडी जळली का? अरे 10,000ची साडी, महागडी साडी जाळून खाक केली. तुला किंमत कळते का याची? भाकरी खाऊन तू मस्त झालेला आहे, तुला काय किंमत आहे कशाची? बिना आईचं कार्ट. असे शब्द तरी कधी अनाथ लेकराला वापरायचे नाही, कारण हे शब्द काळजामध्ये लागतात. आई मी बिना आईच आहे, तू माझी आई नाही का? हो तिकडं, मला आई म्हणतो आणि काम नीट करत नाही. चिडली त्याच्यावर, पण तिचा राग थांबला नव्हता. पोळ्या करायचं लाटणं हातातच होतं. स्वयंपाकघरातून आली होती. अशा ताईंनो 7-8 वर्षाच्या लेकराला किती मारावं याचं सुद्धा शास्त्र आहे. तिनं एवढं मारलंय ना, एवढं मारलंय, पूर्ण अंग त्याचं काळं निळं झालंय. खूप मारते ती लेकराला, खूप मारते. मारून मारून पोट भरलं नाही का? ती साडी तिच्या मैत्रिणीनं तिला घेतलेली होती, त्याचा राग तिला जास्त आला. आणि त्याच मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नात ती साडी घालून तिला जायचं होतं. आता कशी जाणार मी? ती मला विचारणार. तुला किंमत कळत नाही वस्तूची, दाखवते तुला. 7 वर्षाचं लेकरू पाठीवर खाली वाकवलं. त्यानं ही चूक पुन्हा करू नये, त्याला अद्दल घडावी. ज्याला अक्कल आहे त्याला अद्दल घडवल्या जाते. ज्याची बुद्धी अजून विकसित झाली नाही त्याला काय अद्दल घडवणार आहेत आपण? खाली वाकवलं लेकराला, आणि आसुरी वृत्ती जागी झालेल्या स्त्रीनं तापलेली गरम स्त्री त्या छोट्याशा सुकुमार कोमल बाळाच्या पाठीवर चर्रकन फिरवली. आई 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 म्हणून टाहो फोडतय. लेकरू ओरडायला लागला तर तिनं जळालेल्या साडीचा कपडा त्याच्या तोंडात घातला. हो, त्याला रडता सुद्धा येईना, ओरडता येईना. खूप सहन केलं लेकरानं. रागात ती स्त्री निघून गेली, पण लेकराच्या जीवाची लाई लाई झाली. देवघराजवळ लेकरू आलं. आईचा फोटो पाहत, आई ही आई चांगली नाही गाई, तू कुठं गेलीस? तू वापस आहे आई. आई तू देवाच्या घरी गेलीस ना, मला एकट्याला सोडून का गेली आई? मला काग घेऊन गेली नाही आई, मला पण यायचंय देवाच्या घरी आई. कळतंय त्याला देवाच्या घरी जाणं म्हणजे काय? आई मला पण घेऊन जा ना. आई तुझ्याशिवाय हे जग शून्य आहे गाई. आई तू होती ना तेव्हा किती माझ्यावर माया प्रेम करत होती, तशी माया अजून माझ्यावर कोणी केली नाही आई. आई तुझी खूप आठवण येते गाई मला. धाव घाली आई आता पहाते सकाळी, आता पहाते सकाळी, आता पहाते सकाळी. आई तू धावून ये. फोटोकडे पाहत लेकरू हंबरडा फोडतय.
माझ्या ताईनो, आई गेली, आपल्या जीवनातला प्रेमाचा विषय संपला. आई नंतर फक्त आपण हाक मारायची, आई कुठं आहेस तू, तिथून वापस ये आई. आई जिथं असशील ना तिथून ये आई. आई तिथून वापस ये. विठ्ठल विठ्ठल धाव घाली आई आता पहाते सकाळी. रडणार लेकरू म्हणताई धीर नाही माझे पोटी, मला सहन होत नाही, झालो वियोगे हिमपुटी. तुझ्या आठवणीनं अंगात ताप भरला मा, करावे शीतळ बहु झाली हळहळ. आई असं वाटतंय तू दिसली ना तुला कडकन मिठी मारणार, तुझ्या चरणावर डोकं टेकवणार. तू का म्हणे डोई काही ठेवी नहे पाय. हा सगळा भाव आईबद्दलचा तो खूप बराया पांडुरंग परमात्मा बद्दल बोलतायत. अशा भावाचा हा अभंग. वेळ माझी संपल्यामुळे मी इथेच थांबते.